तुम्हालाही दत्त महाराजांना भेटायचं आहे? चला मग आपण जाऊयात. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं देऊच्या दुनियेमध्ये. आज आपण जाणार आहोत भगवंताला भेटायला, म्हणजेच नारायणपूरला. पुणे ते नारायणपूर जाण्यासाठी आपल्याला पुणे, हडपसर, दिवेघाट, सासवड मार्गे नारायणपूर जावे लागेल. एकूण हे जे अंतर आहे यासाठी आपल्याला कमीत कमी 1 ते 1.5 तास आपल्याला वेळ लागतो. आपण बाईकवरती ट्रॅव्हल केल्यानंतर हा वेळ आपल्याला लागू शकतो. त्याचबरोबर पुण्याहून नारायणपूरला कसे जायचे यासाठी एक छोटासा मॅप आपल्यासोबत शेअर केलेला आहे. या पर्यायी मार्गांचा वापर करून आपण नारायणपूरला पोहोचू शकतो. रस्त्यामध्ये आपल्याला पुणे, हडपसर, त्याचबरोबर दिवेघाट, सासवड, त्यानंतर पुरंदरकोटला जाणारा रोड आणि नारायणपूर असा पूर्ण मार्ग राहील. पुण्याहून हडपसर पास केल्यानंतर आपल्याला हा सुंदर असा दिवेघाट बघायला मिळतो. सध्या या घाटाचे काम चालू आहे, त्यामुळे काही काळासाठी दुपारच्या वेळेमध्ये हा घाट बंद असतो. दिवेघाटामध्ये आपल्याला वडकी गावाजवळ मस्तानी तलाव हे बाजीराव पेशव्यांच्या काळातले असून हे एक पर्यटन स्थळ देखील आहे. सह्याद्री पर्वतांच्या रांगेमध्ये आपल्याला हा निसर्गरम्य परिसर बघायला मिळेल. बाजीराव पेशवे आणि मस्तानी या दोघांच्या प्रेमाचे हे एक प्रतीक मानले जाते. घाट संपतानाच आपल्याला विठुरायांचे दर्शन देखील होते. आषाढी वारीमध्ये संत ज्ञानेश्वरांची पालखी याच मार्गाने मार्गस्थ होते. त्यावेळी भाविक जणांचा सुवास इथे पाहायला मिळतो. त्याचबरोबर विठुरायाचे दर्शन देखील आपल्याला मिळते. विठुराया जणू आपल्या भक्तांसाठीच इथे हात कडेवरती ठेवून उभा आहे असे जाणवते. दिवेघाट पास केल्यानंतर सासवडला जाणाऱ्या रस्त्याचे नूतनीकरण झाल्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणे खूपच सोपे झालेले आहे. सासवड पास केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला पुरंदर किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. याचे एक ऐतिहासिक महत्त्व असून पुण्याच्या जवळ असलेला हा बळकट किल्ला आहे. याला जाणारा एक अत्यंत सुंदर असा रोड आहे, ज्याची कमानी आपल्याला पाहायला मिळेल. इथून पुरंदरला जाण्यासाठी रोड आहे. पुरंदरपासून पुढे आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच आपण नारायणपूर येथे पोहोचतो. हे प्रवेशद्वाराची कमानी आहे, अत्यंत सुंदर अशी बनवलेली आहे. मंदिरात आल्यानंतर अत्यंत भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर भगवान दत्तात्रयांची सुंदर मूर्ती देखील पाहायला मिळते. हे पाहू शकता आपण, अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये सगळे तल्लीन झालेले आहेत. दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला असंख्य भाविक जणांचा इथे मेळा जमलेला असतो. असा संपूर्ण भक्तिमय परिसर हा असा झालेला असतो. भजन, कीर्तन, आरती अशाने पूर्ण परिसर जो आहे तो भारावून गेलेला असतो. आणि आपल्याला दत्तात्रयांची मूर्ती ही त्यांच्याकडे पाहताच आपले सगळे ताणतणाव विसरायला प्रवृत्त करते. आणि इथे आलेला प्रत्येक भाविकजन जो आहे तो कधी खाली हात जात नाही. आपल्याला खूप सारे आशीर्वाद दत्तात्रयाकडून मिळतात. सद्गुरू नारायण अण्णा महाराज यांनी या मंदिराची निर्मिती केलेली आहे आणि आत्ता ते आपल्यात नसले तरी त्यांचा आशीर्वाद हा आपल्यासोबत नेहमीच आहे. पुढे मंदिराचा असा सुंदर असा परिसर आपल्याला बघायला मिळतो. पाहू शकता औदुंबर, त्रिमुखी दत्त मंदिर हे असे सगळ्या प्रकारे आपल्याला मंदिर जे आहे, हा औदुंबर म्हणजे प्रत्यक्ष दत्त महाराजच इथे आहेत. त्याचबरोबर आपल्याला त्रिमुखी दत्त मंदिर बघायला मिळेल. श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरु दत्तात्रय नमः असं म्हणत आपण ईश्वरचरणी तल्लीन व्हायचं आणि आपल्या हातून सत्कर्म व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करायची. दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला आपल्याला इथे भक्तजनांचा सहवास बघायला मिळतो. इथली आरती आपल्या आयुष्यातला ताणतणाव पूर्ण
काढून टाकतो. दत्त मंदिराच्या बाजूलाच आपल्याला नारायणेश्वराचं मंदिर देखील बघायला मिळेल. सुंदर नंदी देखील आहे. त्याचबरोबर प्राचीन मंदिर असून आपल्याला मंदिराचा जो परिसर आहे हा पुरातनकालीन असल्याचे जाणवते. आतमध्ये शंकराची सुंदर अशी मूर्ती आहे, स्वयंभू मूर्ती आहे. आपण इथे नक्कीच भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्कीच करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.